दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाना पटोलेंनी एक मोठा दावा केलाय। सोनवाणे नावाच्या एका महिलेनं सगळी माहिती दिली आहे। मंत्र्यांशी झालेलं बोलणंही गृह खात्याकडे उपलब्ध आहे असा दावा नाना पटोलेंनी केलाय। मात्र सोनवाणे नावाची ही महिला कोण हे मात्र नाना पटोलेंनी सांगितलेलं नाहीये। सोनवाणे नावाच्या जे महिला होती तिने जे काही मंत्री जे आता सध्या आहेत त्यांच्याशी आणि ज्यांनी हे पाप केलं संतोष देशमुखला मारण्याचं त्यांच्याशी जी बोलणं झालेलं होतं तेही सुद्धा माहिती सरकारच्या जवळ आहे, गृह खात्याकडे आहे। त्याच्यात कोण कोण सामील आहेत नुसतं वाल्मिक करारपुरतंच नाही आहे कथा, त्याच्या पुढे गेलेली आहे। सरकारमध्ये 65% मंत्री जे आहेत ते सगळे दागी आहेत, त्यांच्यावर भयानक आरोप आहेत। म्हणजे सांगायला तात्पर्य असं आहे की आता हे सरकारच खुन्यांचं सरकार आहे काय असाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे।